श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुमचं माझ्या ज्योत्स्नास कुकिंग या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर्वजणी आणि कसं चाललं आहे तुमचं? नक्कीच कमेंटमध्ये सांगा बरं का. बघा, आजची रेसिपी आपली जरा हटके. आपण मस्त एक पदार्थ पिंक सॉस स्पॅगेटी. बघा, याला स्पॅगेटी म्हणतात कारण त्याच्यात जे घटक आहेत ते मैदा न वापरता तांदळाचे जास्त असतात. सो ही हेल्दी असते जरा मैद्यापेक्षा, नूडल्सपेक्षा, पण थोडंफार सिमिलरच आहे. चला आपण बनवूया, कृती बघूया कशी काय आहे आणि साहित्यासोबतच बघणार आहोत. सो त्याच्यासाठी आपण छान एक पाकिट घेतलेलं होतं स्पॅगेटीचं आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये छान उकळून घेणार आहोत. ही अर्ध्यापेक्षा जास्त होती, पण थोडी कमी घ्या कारण क्वांटिटी पुष्कळ जास्त होते बरं का. ही छान उकळल्या आपल्याला नूडल्ससारखीच दिसणार आहे. सो असं हे नका करू, पण ही स्पॅगेटीच आहे बघा अशा पद्धतीने. आणि आता आपण करणार आहोत सॉसची तयारी. सॉसची तयारीसाठी आपण छान 3 ते 4 आपण असे 4-5 टमाटर घेतलेले आहेत छोटे छोटे. बघा किती छान दिसतंय ना. आणि याला आपण थोडंसं असं चिरा मारून छान मस्त असं उकळून घेणार आहोत, बॉईल करून घेणार आहोत, ब्लांच करून घेणार आहोत सॉससाठी. कारण सॉस मस्त आपला व्हायला हवं नाही का. टमाटर उकळत होते तोपर्यंत आपण छान ब्रोकली चिरून घेऊया. ब्रोकली पण छान आहे बरं, हेल्दी आहे खायला वगैरे, नाही मस्त वाटते. आणि त्या पास्तासोबत तर खूप छान, स्पॅगेटीसोबत खूप छान वाटलेली होती. बघा अशा पद्धतीने आपण ब्रोकली पण चिरून घेतली आहे. त्यानंतर मी ती उकळून घेतलेली होती. त्यानंतर आपल्याला लसणाच्या पाकळ्या लागणार आहे. लसणाच्या आपल्याला पुष्कळ पाकळ्या लागणार आहे, त्या आपण अशा चिरून घेणार आहोत बघा बारीक बारीक. आणि तो एक लसणाचा एक टेस्ट असा दाताखाली येतो ना, तो खूप छान वाटतो बरं का. तुम्ही पण नक्की करून बघाल अशी. आणि त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे कांदा पण चिरून घेतलेला आहे. त्यानंतर आपण काय केलं होतं बघा, आपले टमाटर छान उकळून झालेले होते. मग आपण टमाटरचे जे सालं होते ते आपण काढून घेतलेले आहे. आणि त्याच्यानंतर आपण कांदा टमाटर सर्व आपण ना वेगवेगळं आपण छान मिक्सरमधून काढून घेतलेलं होतं, कारण आपल्याला कसं सॉस बनवायचा आहे ना, पिंक सॉस बनवायचा आहे. सो त्याच्यासाठी बघा अशा पद्धतीने टमाटरचे ते साले पण काढून घेतलेले होते. आणि खूप छान बघा किती छान लाल लाल असे टमाटर बॉईल झालेले आहे. अशा पद्धतीने थोडे गरम होते तर काढून घेतले होते नंतर. सो बघा आपला पास्ता बॉईल झालेला आहे, स्पॅगेटी पास्ताच्या नंतर टमाटर बघा किती छान दिसतं, लसणाच्या पाकळ्या, कांदे आणि ब्रोकली पण आपण उकळून घेतलेली होती. आता आपण कांद्याची पेस्ट करून घेणार आहोत, सोबत टमाटरची पण पेस्ट करून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे काळी मिरी पावडर, चिली फ्लेक्स आणि थोडेसे हर्ब्स. जे पाकेट येतात ना डॉमिनोजचे वगैरे तेच वापरलेले आहेत बघा अशा पद्धतीने. आता आपण करणार आहोत मेन आपल्याला सॉस रेडी. सो सॉससाठी काय आपण पॅनमध्ये थोडंसं बटर घेतलेलं होतं आणि तेल पण घातलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहे आणि त्या लसणाच्या पाकळ्या आपण छान सोनेरी अशा होऊ देणार आहोत. जसे ते सोनेरी होईल आपण कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे, आपण ती घातलेली आहे. एकदम जास्त फाईन पेस्ट नाही केली, थोडेसे जाडसर ठेवलेले आहे बघा अशा पद्धतीने. आणि कांदे होत आहे तोपर्यंत आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे की कांदे पटकन शिजायला हवा. आणि कांदे जसे सोनेरी होईल बघा मस्त होत आहे ना. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं मसाले म्हणजे आपले काही काळी मिरी पूड आपण घातलेली आहे. त्याच्यानंतर चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो आपण कांद्यामध्येच घातलेलं आहे. अशा पद्धतीने आपण छान मिक्स करून घेऊया. आणि 2 ते 3 मिनटं हे छान असं सोते करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत छान टमाट्याची पेस्ट. बघा किती छान लाल लाल टमाटर होते आणि त्याच्यानंतर आपण पेस्ट पण मस्त झाली होती बघा. अशी छान आपण ते मिक्स करून घेणार आहोत. आणि एक नंबर झालेलं होतं बरं. हा सॉसनं खूप छान झालेला होता. आपण रेग्युलर यूजसाठी पण वापरू शकतो. थोडं आपण त्याच्यात मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी आपण सॉसमध्ये ना साखर घातलेली आहे. आणि वाटत होतं ना तसं आपण त्याच्यामध्ये तिखट म्हणजे काळी मिरीपूड घालत होतो. लहान मुलं असतील तर तुम्ही ते चिली फ्लेक्स आणि ते थोडं कमी करा बघा. अशा पद्धतीने आपण छान मिक्स करून घेणार आहोत. जर टमाटा थोडा दिसला त्याला आपण दाबून पण घेऊया. अशा पद्धतीने आपली ही सॉसची रेसिपी होती बघा. थोडं जास्त वेळ आपल्याला ते कमी आचेवर शिजवायचं होतं. मी थोडा फास्ट व्हिडिओ दाखवत आहे तुम्हाला, पण थोडं 10 ते 15 मिनटं आपण तो शिजवलेला होता कमी आचेवरच. मीडियम टू लो फ्लेमवरच आपण तो शिजवून घेतलेला होता बघा. अशा पद्धतीने बघा तुम्हाला रंग पण खूप छान दिसत असेल हो की नाही. आणि हो आपल्याला आणखी एक साहित्य लागणार, त्याच्यासाठी आपल्याला दूध पण लागणार आहे आणि चीज पण लागणार आहे बरं का. सो बघा अशा पद्धतीने आपला हा सॉस रेडी आहे. तो आपण एका वाट्यामध्ये आपण काढून घेतला होता पॅनमधनं बघा. असा झालेला होता मस्त रेड दिसतो आहे की नाही हो की नाही. आता आपण करणार हो स्पॅगेटी पास्ताला फोडणी देण्याची तयारी. ओके, सो आता आपण बघा पॅनवर बटर आणि आपण तेल थोडं घातलेलंच आहे अशा पद्धतीने. आणि मस्त आता आपण लसणाच्या पाकळ्या ज्या चिरून ठेवल्या होत्या एक्स्ट्राच्या आपण त्या घालणार आहोत.
बघा अशा पद्धतीने मस्त याला सोनेरी होऊ देणार आहोत, म्हणजे खूप छान चव लागणार आहे. आणि त्याच्यामध्येच बघा जसं जसं थोडंसं लसूण सोनेरी आला की आपण त्याच्यामध्ये घालूया ब्रोकली, जी आपण छान धुवून चिरून उकळून घेतलेली होती. उकळून घ्यायला बरं वाटतं बरं. आणि अशा पद्धतीने आपण तिला पण छान सॉटे करून घेऊया. आणि सॉटे झालं की आपण याच्यामध्ये घालणार आहोत मस्तपैकी असं क्रीमीवालं दूध. बघा छान आपण सॉटे करून घेऊया. थोडंसं हाय फ्लेमवर घालूया. हाय फ्लेमवरच आपण त्याला सॉटे करून घेणार आहोत त्या कोबीला म्हणजे ब्रोकलीला अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत भरपूर दूध लागणार आहे आपल्याला, कारण आपला हा पिंक पास्ता आहे. रेड पास्ता असतं तर आपण दूध नसतं घातलं, किंवा जर व्हाईट सॉस असतं तर आपण टमाटरचं त्याच्यामध्ये यूज केलाच नसता. बघा अशा पद्धतीने. आणि छान मस्त आपली अशी ब्रोकली बघा किती छान अशी हिरवी दिसते ना. आता आपण त्याच्यामध्ये घातलेलं आहे छान दूध. थोडं आपण दूध घालणार आहोत अशा पद्धतीने. आणि थोडंसं आपण जसं दूध घालूया तसंच आपण त्याच्यामध्ये चीज पण ॲड करणार आहोत. बघा चीज 1 क्यूब टाकलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपण पुन्हा दूध घालणार आहोत, म्हणजे पूर्ण असं व्यवस्थित आपण चीज मेल्ट करून घेणार आहोत. बघा असे 2 आपण चीजचे क्यूब घातले आणि छान आपण त्याला मस्त असं मेल्ट करून घेणार आहोत, म्हणजे असं क्रीमी होणार. अशा पद्धतीने आपल्याला छान मस्त हे चीज मेल्ट होतपर्यंत आपल्याला ते व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे दूध. त्याच्यामध्ये ब्रोकली आणि मस्त बघा खूप छान होणार आहे बरं का हे. आणि आम्ही केलं होतं, मी आणि माझ्या नवऱ्याने आम्ही दोघांनी मिळून केलेलं होतं. तर मिळून करायची एक मजा पण वेगळी असते. बघा अशा पद्धतीने. आणि छान हा होतं साणूपण होणाराचा स्वयंपाक करणं म्हणजे. आणि बघा अशा पद्धतीने आपलं छान चीज मेल्ट होत आहे. आणि जसं जसं वाटेल तसं आपल्याला जर दूध वाटत असेल आपण एक्स्ट्रा घालू पण शकतो. आणि जसं जसं आपलं हे चीज मेल्ट होईल, जसं झालं आपल्याला वाटलं की त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जो आपण रेड सॉस म्हणजे टोमॅटो सॉस जो बनवलेला आहे ना तो आपण घालणार आहोत. बघा अशा पद्धतीने मस्त. आणि बघा आणि त्याला छान मस्त असं मिक्स करून घेणार आहोत. आणि तो मिक्स झाला बघा अशा पद्धतीने आपला म्हणजे हा पिंक सॉस रेडी आहे. आणि आपण बघा मिक्स झाल्यानंतर व्यवस्थित आपण त्याला मिक्स करून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालूया स्पॅगेटी पास्ता, म्हणजे नूडल्सच म्हणा किंवा स्पॅगेटीज घातलेली आहे. आणि अशा पद्धतीने आपण छान त्याला मिक्स करून घेणार आहोत. आणि तुम्हाला वाटतं खाली उतरून करून घेऊया अशा पद्धतीने. आणि मस्त बघा मस्त मिक्स झालेला आहे आणि खूप छान दिसतो आहे हा. आणि त्याच्यातली हिरवी ब्रोकली किती सुंदर दिसते आहे. चला आपला हा पास्ता स्पॅगेटी रेडी झालेला आहे. आपण आता मस्त अशी प्लेटिंग करून घेऊया. तुम्हाला छान अशी मस्त प्लेटिंग करून दाखवते. आणि बघा खूप असा क्रीमी झालेला होता. त्याच्यामध्ये आपण किती सारे पदार्थ घातलेले आहे. आपण तिखट वगैरे नाही घातलेलं आहे. आपण त्याच्यामध्ये फक्त घातलेलं आहे मस्त काळी मिरी घातलेली आहे, हर्ब्स घातलेले आहे आणि आपण त्याच्यामध्ये घातलेले आहे चिली फ्लेक्स. बस एवढंच घातलेलं आहे. आणि थोडंसं मीठ आणि चवीला साखर घातलेली आहे. बघा अशा पद्धतीने आपला हा मस्त क्रीमी स्पॅगेटी पास्ता रेडी आहे. आणि मस्त आपण त्याला गार्निश करणार आहोत हर्ब्सनी. आणि खूप सुंदर झालेलं आहे. तुम्ही पण ही रेसिपी करून बघा नक्की. आणि आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि मस्त एन्जॉय करा आणि फॅमिलीसोबत करण्याचा प्रयत्न करा. लहान मुलं असेल त्यांना पण हातीशी घ्या, किंवा नवरा असेल त्याला हातीशी घ्या आणि मजा करा. चला श्री स्वामी समर्थ.